बोट धरून संताप पडला. खिदळे खिदळे गाल दुखून बनता रडला. टेन्शन की दे मेरी धमाल कॉमेडी फुल टाइम पास करा चटक फू फू बाई फू बाई फू बाई फू. मी मोबाइल बाबा, तुमच्या प्रत्येक समस्येचं समाधान मोबाइल बाबा, क्योंकि हर एक बाबा जरूरी होता है. तुमची कॉमेडीची समस्या सॉल्व्ह करण्यासाठी मी इथे आलोय तुमच्या आवडीचा कार्यक्रम घेऊन, ज्याचं नाव आहे क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू पॉवर्ड बाय एअरटेल कॉमेडीचा कलगीतुरा. तर कॉमेडीच्या मंचावरती फुल टॉक टाइम मनोरंजन करण्यासाठी आपल्या सगळ्या जोड्या सज्ज झालेल्या आहेत. पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या ड्युएल सिम परीक्षकांचं. स्वप्नील जोशी आणि महेशजी कोठारे. आणि स्वागत करूयात आपल्या सातही दमदार मल्टीमीडिया जोड्यांचं. एक मिनिट निलेश, आपला कोरम कंप्लीट नाही आहे. हो, जरा 7:30 आहेत आज. वेअर इज आनंद अभ्यंकर? आनंद अभ्यंकर सध्या रोमिंग मध्ये गेलेले आहेत सर. त्यांची गाडी बंद पडलेली आहे आणि मी देवाला अशी प्रार्थना केली आहे की देवा लवकरात लवकर त्यांना इथे आण. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे तुम्ही त्यांना थोडीशी परमिशन द्यावी. ओके. तर सगळ्या जोड्यांना देऊयात शुभेच्छा आणि सुरुवात करणार आहोत आपण आजच्या कार्यक्रमाला. पण हे सगळे बिचारे तुम्हाला इतकं हसवतात, पण आज एक दुःखाची बातमी मी यांना सांगणार आहे. कारण उद्याच्या भागामध्ये या पलवातलं पहिलं एलिमिनेशन असणार आहे. आणि एलिमिनेशन जरी पहिलं असलं तरी दोन जोड्यांना आपण उद्या बाय बाय करणार आहोत. त्यामुळे आजच्या आणि उद्याच्या भागात कोणातरी एका परीक्षकांचे गुण असणार आहेत गुलदस्त्यात. तर मी परीक्षकांनाच आता विचारतो की कोणाचे गुण ते गुलदस्त्यात ठेवणार आहेत. महेश सरांचे गुण असतील गुलदस्त्यात. त्यामुळे 50% परीक्षकांचे गुण आणि 50% तुरे यावरती ठरणार की उद्याच्या भागात कोणत्या दोन जोड्या रोमिंग मध्ये जाणार आहेत. सगळ्या जोड्यांना आपण शुभेच्छा देऊयात. आणि परीक्षकांना मी आता विनंती करतो, पहिली चिठ्ठी काढून त्यांनी सांगावं की आज इकडे पहिल्यांदा ओपनिंग करायला कोण येणार आहे. कुशल बद्रिके आणि रसिका आगाशे. आपला मुलगा कितीही खोडकर असला, कितीही दंगा करणारा असला तरी प्रत्येक आईला तो प्रिय असतो. असाच आपला प्रिय मुलगा हरवलाय म्हणून दुःखी कष्टी झाली आहे एक बाई. बघूयात मग आता तिच्या मदतीला कोण धावून येतंय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेत 21 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं, कुशल बद्रिके आणि रसिका आगाशे. बंड्या हरवला काय मी करू, बंड्या हरवला कुठं मी जाऊ, बंड्या हरवला बंड्या हरवला बंड्या हरवला बंड्या हरवला. हॅलो, बंड्या सकाळी अंगणात खेळत होता, शाळेत पोचवायला आले तर गायब होता. आता काय मी करू, बंड्या हरवला कुठं मी जाऊ, बंड्या हरवला बंड्या हरवला बंड्या हरवला बंड्या हरवला. हॅलो, लवकर या. कोणी सोडलाय बाहेर कुत्र्यांना? हॅलो साहेब, ओ आप्पा बोलतोय. हा स्पॉटवर आलोय. नाही तर कुत्रा कुठं दिसत नाही, एक बाई तेवढी दिसते. तिनेच कंप्लेंट केली बहुतेक. नाही कुत्रा तिला चावल्यासारखं वाटत नाही, तीच बहुतेक कुणाला तरी चावेल असं वाटतंय. नाही तिने आलंच दिलाय. बरं विचारतो आणि तुम्हाला फोन करतो. बाय. नमस्कार बाई. नमस्कार. मीच मिसेस सरपटे. मीच तक्रार केली होती, माझं बंड्या हरवला, माझं पिल्लू. चौकीत केली होती तक्रार. चौकीत केली होती? हो, तुम्ही चौकीतनच आलात ना? नाही मी मागच्या चौकात आलोय. दोघं जण अशी पळत होती, त्यांना असं धरलं, बांधलं, गाडीत टाकलं, डायरेक्ट इकडे आलो. ते सोडा हो. सोडता नाही येणार, लय मेहनत केली आहे मी. तो विषय सोडा हो. सोडला. चला. आमचं बंड्या सांगण्यातनं गायब झाला. बरं काळजी करू नका. मला सांगा, गायब होण्यापूर्वी शेवटचा कुणाला चावला होता? त्याच्या बाबांना. त्याच्या बाबांचं सोडावं, माणसापैकी कोणाला चावला होता काय? त्याचे बाबा माणूसच आहेत. बंड्याचे बाबा माणूस आहेत?
आईला काय माणूस आहे. बरं त्याचं सोडा, घरातल्यांपैकी कोणाला चावला काय? बंड्याचे बाबा घरातच राहतात. आडनाव सरपुट आहे म्हणून काय वारुळात जाऊन राहत नाहीत. नाही सरपटणाऱ्या प्राण्याला तोंड लावणार नाही बंड्या. सरपटणारं गांडूळ असं पकडलं होतं, त्याने असं मातीत खेळतो होतो. मातीत खेळतात ते माहिती आहे मला, मातीत खेळणार. हे बघा, तुम्ही मला सांगा, तुम्ही माझ्या बंड्याला शोधणार आहात का? शोधणार आहे म्हणजे काय? असे 500 बंड्या पकडलेत मी, माहिती आहे. हो? म्हणजे काय, 26 जानेवारीला महापौरांच्या हस्ते सत्कार झाला आपला. हो, बंड्याचाही सत्कार झालाय महापौरांच्या हस्ते. डॉग शो मध्ये होता की काय? नाही, त्याच्यानंतर सत्कार होता. आमचा बंड्याना असं मल्लखांबाचं प्रात्यक्षिक करत होता. तुमचा बंड्या मल्लखांबाचं प्रात्यक्षिक हो, करत होता. 16 जण होते. 16 जण कसे असतील? मल्लखांब वाहून नाही काय जाणार? अहो, बंड्या मल्लखांबाच्या वरती बसून असं पद्मासन करत होता. मल्लखांबाच्या वरती? हो, पण पद्मासन तर 2 पायांनी करतात ना. 2च पायांनी केलंय ना. मग पुढच्या 2 पायांचं काय केलं? ते जे असे आले होते ते बंड्याचे नव्हते हो, नाही ते का? शेजारच्या रॉकीचे होते. रॉकीचे 2 पाय पुढे आले होते. म्हणजे त्यांनी शीर्षासन केलं होतं ना. कोणी बंड्यानी? रॉकीनी. तुम्हाला कळलं नाही ना? नाही. असं इथे मागे या. हा, हा, बस असे पाय पुढे करा. हे बघा. हा, असे ते थोडेसे वर घ्या. हा. हा, असे बंड्याच्या गळ्यामध्ये रॉकीचे पाय आले होते. मग बंड्याचे पाय काय करत होते? पद्मासनात होते ना ते. नाही हो, पुढचे पाय. हात म्हणतात त्यांना. हात एवढे इमोशनल होतात ना बाई. बरं हातांचं काय करत होता बंड्या? नमस्कार करत होता. हा, बरं बंड्या असा नमस्कार करत होता. आता मला सांगा, रॉकीचे पाय कुठे आहेत? असे गळ्यात होते ना इतक्या वेळ. नाही हो, मग पुढचे पाय. हात. हात रॉकीचे हात कुठे आहेत? रॉकी ना एका हाताने असं मल्लखांब पकडून दुसऱ्या हाताने अभिवादन करत होता. ओके, कम टू द पॉइंट. तर तुमचा हा कुत्रा. हो, कुत्रा काय म्हणताय त्याला? मी त्याला कुत्रा म्हणेन, हलकट म्हणेन, नालायक म्हणेन. तुम्ही त्याला बंड्याच म्हणायचं, कळलं? सॉरी बाई, एवढ्या इमोशनल होऊ नका. काय गलत साखली बिकली चैन बिन काय? चेन साखळी नाव घातली होती, पण त्याला ना अजिबात आवडत नाही. सारखी तोडतो. परवा माझी पण तोडली. तुम्ही घरात साखळी अशी घालून फिरता? हा, त्यात तर काहीच नाही. बंड्याची आजी आहे ना, तिची पट्ट्यावर साखळी घालून फिरते. पट्ट्यावर साखळी घालून बंड्याची आजी फिरते? हो, त्याला स्पॉन्डिलायटिस आहे ना. स्पॉन्डिलिसिस आहे बंड्याच्या आजीला? हो, कसं आहे ना, बंड्याचा एवढा असता, आजी एवढी, मग ती त्याला अशी उचलते ना, मग स्पॉन्डिलायटिस झालाय. बंड्याची आजी बंड्याला अशी ते जाऊ द्या. अंगावरती काय? अंगावरती नसं असं ठिपक्यांचा शर्ट आहे आणि छोटीशी बरमुडा घातलीये. असं बरमुडा घालून तुमचा बंड्या हो, डायपर घालतो मी त्याला. डायपर घालतो तो? हो. डायपर घालतो तर मल्लखांबावरती कसं काय हो? तो ना लहानपणापासून डायपर लावतोय. लहानपणापासून सवय आहे. बरं अंगावरती काय डाग बिग? डाग नाही, डाग नाही, अगदी पांढरा शुभ्र आहे. या आतमध्ये कोण विवलतय? बंड्याचे बाबा. माणसासारखे विवलतायत ते? बंड्याचे बाबा माणूसच आहे. माणूसच आहे त्याचे बाबा? तुम्ही मला सांगा, तुम्ही बंड्याला शोधणार कसं, बोलवणार कसं त्याला तुम्ही? हा, एकदम सिंपल आहे. त्याला बोलवणार बघा. बंड्या असं कुत्र्यासारखं बोलवणार त्याला? कुत्रा वाटला तुम्हाला? तो कुत्रा आहे का? तो छोटस पिल्लू आहे हो माझं. असं त्याला असं नाही बोलवायचं. नाही ना, असं नाही बोलवणार. कसं बोलवायचं त्याला? कसं? आले माझ्या बाला, सोना सोना बाला, येले येले बाला, चाली चाली कोला ये. हेले हेले बाला, हले माझा बाला, ताला खाई वाला. हा काय आगरी बाला आहे का हो? सापडेल माझा बंड्या. हो, काय काळजी करू नका. ते सगळं त्यांच्या मूडवर असतो. मूड संपला की 2 दिवसात परत येईल बघा. हा, पण कोणाला चावायला लागलेला असेल ना, तर मग डेंजर बांधून आणावं लागेल. हो, चावतो. काय करतो मी? ते कसं ना अंगावरती उड्या घेतो, नख लागतं तो त्याची. हो, काय काळजी करू नका. मी कसा पकडन माहितीये त्याला? बाजूला हे बघा असं. आले बाला
चाली वाला चाली चाली कला. मग तुमचा बंड्या येईल, बंड्या येईल आणि गुरगुरेल. हे बघा, बंड्या असा का गुरगुरेल? फार फार तर कुरकुरेल. ओ नाही हो, मी सांगतोय ना तो गुरगुरेल. बर. 500 बंड्या पकडलेत मी. तो असा गुरगुरेल. लगेच मी ही दोरी घेईन आणि त्याच्या गळ्यात टाकीन, लगेच फासावळीन बंड्या. लगेच काळजी करू नका, लगेच मी बंड्याला असा पाडेन, बंड्याचे हात बांधेन, बंड्याचे पाय बांधेन आणि मी बंड्याचं तोंड. क्या बात है. असं पकडेन मी तुमच्या कुत्र्याला. हो, बंड्या माझा कुत्रा नाही, माझा मुलगा आहे. कुशल, This performance calls for a blast. आणि काहीही बोलायच्या आधी आणि कुशल एस्पेशली तुझ्यासाठी उत्तम लिखाण, उत्तम एक्झिक्युशन आणि आउट ऑफ दिस वर्ल्ड परफॉर्मन्सेस. महेश सर. कुशल आणि रसिका, आजच्या तारखेपर्यंत तुमचा मला असं वाटते हा बेस्ट परफॉर्मन्स होता, दी बेस्ट. वा. ऍक्च्युली रसिका आणि कुशल ह्या दोघांच्या कॅरेक्टरायझेशन मध्ये रसिकाची कॅरेक्टर तशी फार डिफिकल्ट होती. Therefore, I personally want to give a chocolate. मला चॉकलेट द्यायचं आहे त्या रसिकाला. ओहो. 21 तुरे तुमच्याकडे आहेत. आता बघायचं किती गुण आणि किती तुरे तुम्हाला मिळणार आहेत आज. महेश सरांचे गुण आज आहेत गुलदस्त्यात, त्यामुळे स्वप्नील सरांना विचारूयात किती गुण. बिग सरप्राईज. 10. दणकेदार परफॉर्मन्स, ब्लास्ट, 10 गुण. इतक्या छान कमेंट्स आणि हा नोटांचा हार, याला बघायचं आता कोण चॅलेंज करणार. अशा वेळी निर्णय परीक्षकांच्या हातात. चिठ्ठी. मंगेश देसाई आणि विशाखा सुभेदार. आणि आता परीक्षकांना विचारूयात, तुम्ही किती तुरे पणाला लावणार आहात. 2 तुरे. 2 तुरे. या 2 जोड्यांमध्ये आता लढत होणार आहे 4 तुऱ्यांच्यासाठी. पण आता थांबायचंय एका ब्रेकसाठी, कारण मोबाईल बाबा आपले सगळे मोबाईल रिचार्ज करायला चाललेले आहेत. डोक्यावरती हात ठेवून सांगतो, मी परत येईन पण डॅन्ड्रफ परत येणार नाही. म्हणूनच पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू, कॉमेडीचा कलगीतुरा. उंदराला कुठल्या पद्धतीने मारायचंय? म्हणजे ॲलोपॅथी पद्धतीने मारायचंय का आयुर्वेदिक? पटकन परिणाम होईल असं सांगा. म्हणजे ॲलोपॅथी. माझ्याकडे एक इंजेक्शन आहे, इंजेक्शन. त्या इंजेक्शन मध्ये की नाही रॅटिनो फोकलीच्या ऑक्साईड नावाचं एक औषध भरायचं. हो, समोरच्या पाटलींबाई आहेत ना, त्यांच्या खिडकीतून आपल्या घरात बघत असतात आणि सतत चिडवत बसतील मला. त्या नको. खिडकी बंद करायची. फार उकडेल ना त्यांना मग. अगं आपली खिडकी बंद करता येते का नाही? आपली खिडकी बंद केली तर अजूनच रोज रोजच चिडवत बसतील त्या. अगं त्या रोज रोज चिडवतील म्हणून आपण आपल्या घरात काहीही करायचं नाही का? छोले भटुऱ्याचं म्हणतोय मी. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू, कॉमेडीचा कलगीतुरा. जी समस्या सगळ्यांना सतावत होती, आनंद अभ्यंकर कुठे आहेत, आनंद अभ्यंकर कुठे आहेत, बाबांनी चमत्कार केलाय आणि ब्लूटूथ मधून त्यांना मागवलेलं आहे आनंद अभ्यंकर. तर आता पुढे जायची वेळ आलेली आहे. ज्या जोडीनं चॅलेंज केलं होतं त्यांना भेटायची वेळ झालेली आहे. आपल्या घरात खूप उंदीर झालेत म्हणून वैतागली आहे एक बाई आणि तिच्या मदतीला धावून आलाय एक उंदरांचा डॉक्टर.
काय म्हणता, उंदरांचा डॉक्टर कधी बघितलेला नाहीये, तोच तर बघायचा हा डॉक्टर कसा आहे आणि कशा पद्धतीनं उंदीर पकडतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत 15 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं, मंगेश देसाई आणि विशाखा सुभेदार. ये रे ये उंदरा पिंजरा बनाया लकड़ी का. ये उंदरा पिंजरा बनाया लकड़ी का. ये ना ये अरे कोणीतरी धरा रे. 2 दिवस झाले या उंदराने ना घरात नुसता धुमाकूळ घातलाय. अरे उंदरा, तुझ्या पुढ्यात मी चीज ठेवलं, आता काय मुजरा करू का तुझ्या पुढ्यात? बर करते. दिली चीज क्या है आप मेरी जान लीजिए, बस एक बार मेरा कहा मान लीजिए, बस एक बार मेरा कहा मान ली. ये ना अरे ये ना ये शी, हा पण भाव घेत नाही मला. काय ग बाई, 2 दिवस झाले दमले मी, काहीतरी उपाय सुचवा आता. उंदरा रे उंदरा रे उंदरा रे उंदरा, उंदरा रे उंदरा रे उंदरा रे उंदरा, तुझ्यासाठी बांधला मी लाकडाचा पिंजरा रे पिंजरा. उंदरा रे उंदरा रे उंदरा रे उंदरा, उंदरा रे उंदरा रे उंदरा रे उंदरा. ए उंदीर मारणार, ए काळा उंदीर मारणार, पांढरा उंदीर मारणार, ए लंगडा उंदीर मारणार, काळा उंदीर मारणार, ए गेंगाणा उंदीर मारणार, मिशवाला उंदीर मारणार, ए दाढीवाला उंदीर मारणार, ए मेलेला उंदीर मारणार, जिवंत उंदीर मारणार. शपथ, उपाय मागितला आणि उपाय दारात हजर. आहो शिक्षक. अरे बापरे, आग लागली, पळा पळा पळा, डोंगराला आग लागली, पळा पळा पळा. तू घुस. अरे म्हणजे दारातून आत घुस. उंदरा, तू औषध मारतोस ना उंदराचं. मग आमच्या घरात ना उंदीर झालाय. उंदीर झालाय? कोणाला झालाय? किती पाऊंडाचा झालाय? नाही झालंय म्हणजे असं झालंय नाही की असं उंदीर आलाय तर पकडायचं आणि त्याला मारायचं. काहीतरी औषध द्या ना. अरे मी तर त्यात एकदम एक्सपर्ट आहे. एक मिनिट, मला एक गोष्ट सांगा, म्हणजे कसं आपलं एकदम सगळं पद्धतशीर सगळी तयारी असते. मला सांगा, उंदराचे डोळे कसे होते? निळे, पांढरे, काळे, घारे? घारे डोळे. अरे बापरे, घारे डोळ्याच्या उंदराला आम्हाला मारता नाही येणार. तो देवाचा उंदीर. अरे निळे डोळे. नक्की निळे डोळे? नक्की. बरं मला सांगा, त्याला मिशा होत्या? मिशा नव्हत्या. बरं त्याचे कान उभे राहायचे? कान पडायचे? बरं आजी आजोबा काका काकू मामा मावशी काय नातवंड? तुम्ही हे एवढे सगळे प्रश्न कशासाठी विचारता? मी संशोधक आहे. नुसता संशोधक नाही, संशोधक कम डॉक्टर आहे. तुम्ही कम डॉक्टर मग जास्तीचे काय आहात? तुम्ही जर जास्त बोलतास तुम्हाला वाटत नाही? हा बरं मला एक गोष्ट सांगा, म्हणजे कसं उंदराला कुठल्या पद्धतीने मारायचंय? म्हणजे ॲलोपॅथी पद्धतीने मारायचंय का आयुर्वेदिक? पटकन परिणाम सांगा. म्हणजे ॲलोपॅथी. माझ्याकडे एक इंजेक्शन आहे, इंजेक्शन. त्या इंजेक्शन मध्ये की नाही रेटिनोफोकलीच्या ऑक्साईड नावाचं एक औषध भरायचं. त्या रेटिनोफोकलीच्या ऑक्साईडचं औषध भरायचं आणि ना उंदराला धरायचं. उंदराला असं धरायचं, पटकन त्याला असं पकडायचं आणि त्या उंदराच्या माकड हाडामध्ये ते इंजेक्शन असं टाचकन टोचायचं. टोचल्याबरोबर तो उंदीर मरणार. पाहिजे. आधी त्या उंदराला हातात घ्या, मग त्याचं ते माकड हाड शोधा, मग तिथे इंजेक्शन द्या. नको नको, किती गलिच्छ घाणेरडं आहे. दुसरं काहीतरी. माझ्याकडे ना मुळी एक मुळी ती मुळी काय करायची, ती अशी मस्त उगाळायची. हा त्याच्या पुढचं मला माहितीये. त्याचा उंदराला धरायचं, हा मग ती अशी उगाळलेली मुळी आहे ना, ती अशी हळूच त्याच्या अशी तोंडाला लावायची. घ्या पप्पी घ्या पप्पी घ्या. अरे कशाला त्या घाणेरड्या उंदराला हातात घेता? उंदराला हातात घ्यायची फार घाणेरडी सवय तुम्हाला. ते असं उगाळायचं, असं मस्त पैकी ती पेस्ट असते ना, ती पेस्ट अशी मस्त वाटीत घ्यायची, ती वाटी अशी कोपऱ्यात ठेवायची आणि त्याच्या समोर कांदा भाजी ठेवायची. उंदीर असा येणार, असा येणार, कांदा भजी अशी घेणार आणि सॉस समजून ती पेस्ट घेऊन खाणार आणि तो मरणार नाही, तो धष्टपुष्ट होणार. धष्टपुष्ट झालेला उंदीर काय ऑलिम्पिकला पाठवायचा का? कसं बोलताय बाई? मला सांगा, उंदराचा सगळ्यात जवळचा शत्रू कोण? कुत्रा. हे उंट कसा? जिराफ.
आणि फार वाकवू नका जिराफाला, स्पॉन्डिलिसिस होईल त्याला. आता लास्ट चान्स, आता लास्ट चान्स. वाघ. मग कोण? वाघ रे ओ साप. मगापासून तोंडाने बोलता येत नाही तुम्हाला साप ते. हा तर काय होणार माहितीये, त्या धष्टपुष्ट उंदराला खायला ते सगळे साप येणार, आजूबाजूच्या सगळ्या एरियातले साप येणार आणि त्या उंदराला कचकन पकडून खाऊन टाकणार. येस येस, मग माझ्या घरातले सगळे उंदीर संपणार. 1000 रुपये. हे घ्या घे. तर काय हो, घरात आलेले साप त्यांचं काय? नाही, मी फक्त उंदरांना मारायच्या गोळ्या देतो. सापाची साफसफाई तुमचं तुम्ही बघून करा. उंदरांचा डॉक्टर बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले डॉक्टर मित्र नक्की आठवले असतील. बघूयात मग आता हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. महेश सर. मंगेश आणि विशाखा, मला असं वाटतं याच्यामध्ये थोडे पंचीस कमी पडले. इन पार्ट्स इट वॉज हिलेरियस, इन पार्ट्स इट वॉज एक्सलंट. ऑन द होल इट वॉज अ गुड परफॉर्मन्स. बोथ ऑफ यू हॅव डन अ ग्रेट जॉब. ऑल द बेस्ट. थँक्यू. स्वप्नील सर. मला पर्सनली असं वाटतं की हा परफॉर्मन्स तितका ग्रेट नाही झाला. प्रायमरली बिकॉज तुम्ही दोघे खूप घाई करत होतात परफॉर्मन्स संपवायची. आय डोंट नो वाय. जे पोटेन्शियल होतं या ऍक्टचं आणि ऍक्टर्स म्हणून तुमच्या दोघांचं जे पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियलची मजा या ऍक्ट मध्ये नाही आली असं मला मनापासून वाटतं. सो ऑल द व्हेरी बेस्ट टू बोथ ऑफ यू. कुशल आणि रसिका यांना तुम्ही चॅलेंज केलं होतं 10 गुण आणि 4 तुरे. आता बघूयात हे तुरे कुणाचे होत आहेत. महेश सरांचे गुण आहेत गुलदस्त्यात. स्वप्नील सर किती गुण? मला उंदीर मारणाऱ्या माणसापेक्षा कुत्रे पकडणारा माणूस जास्त आवडतो. 9 गुण. कुशल रसिका तुरे तुमचे. तर कॉमेडीचा हा धुमाकूळ असा सुरू राहणार आहे. बघता बघता ब्रेक घ्यायची वेळ झालेली आहे. घेऊयात एक छोटासा ब्रेक. आयुष्यात क्लिअर राहा आणि पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलिगीतुरा. You down market people, घाटी. घाटी बोलायचं नाही, मराठी आहे मराठी. मोडेन पण वाकणार नाही. याला घाटी म्हणते, तुला काय घाट माहितीये? हो, तिने असाच एक दिवस हट्ट केला. मला मंगळवारची भुर्जी खायची. मग काय पाटील महिना दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आलो. मग काय झालं? मुलगी झाली. आणि तिथं ना श्रद्धा केवळ श्रद्धा. ए बाई, काय काय बोलतेस? काय कळतंय का तुला? अंडा बुर्जी खाल्ल्यानं मुलगी होते का कधी? ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. आता स्पर्धेमध्ये पुढे जायची वेळ झालेली आहे. दोनही परीक्षकांना आपण विनंती करूयात की पुढची चिठ्ठी निवडून त्यांनी आम्हाला सांगावं की कोण येणार इकडे कॉमेडीचा तुरा घेऊन. दिगंबर नाईक आणि हेमांगी कवी. तर आता आपल्या समोर येतो एक मराठी भाषा प्रेमी आणि एक इंग्रजी भाषा प्रेमी मुलगी. बघूयात मग त्यांची भाषिक जुगलबंदी इथे कशी रंगणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेत 16 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं दिगंबर नाईक आणि हेमांगी कवी. जो तो मुलगा म्हणतोय मजला मराठी भाषा खरी, आता तुम्हीच सांगा पावलं कुठं जातील इंग्लिश पोरी. आता तुम्हीच सांगा पावलं कुठं जातील इंग्लिश पोरी. मी मराठी, जी मराठी, जी मराठी मध्ये मजा आहे ना ती कुठल्याच भाषेत नाहीये. My heart is beating, keeps on repeating, I'm waiting for you. Hey you. साबळे तुम्हाला बोलवते. Not साबळे, you. Oh, मराठी. तुला youचा पण साधा मीनिंग माहित नसेल ना. You म्हणजे तू. यू करू नको, मराठीत बोल.
मराठीचा अर्थ यो 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 सांगेन मी. याला महाराष्ट्रात राहतात आणि मराठी येत नाही. आय नो, मला ऍक्च्युली मराठी शिकायची अजिबात इच्छा नाहीये, पण काय करणार, महाराष्ट्रात राहायचं म्हणजे मराठी आलं पाहिजे ना, म्हणून तर हा मराठीचा क्लास लावते मी. नाहीतर मराठी, माय गॉड. शे यू डाऊन मार्केट पीपल. घाटी घाटी बोलायचं नाही, मराठी आहे मराठी. मोडेन पण वाकणार नाही. याला घाटी म्हणते, तुला काय घाट माहितीये? तुला घाट माहितीये? घाट अगं दोन डोंगरांच्या मध्ये अशी वळणाची असते वाट, त्याला म्हणतात घाट. नाही यालाच ना घाट. हा कुठला घाट? हा घाट नाही, हा घाट. ट आणि त मध्ये फरक असतो, मराठी भाषा आहे ती. आणि घात म्हणजे? आता तुझा झालाय तो घात, आणि प्रतापगडापाशी अफजल खान करत होता ना महाराजांचा, तोही घातच. ओ, आणि महाराजांनी केला तो प्रतिघात. आणि ह्या टोणग्याने वाजवलं तो आघात. जास्त हे करू नको. तुमची जशी मराठी आहे ना तशी आमची इंग्लिश आहे. यु नो, इंग्लिश लँग्वेज इज सो कूल. यु नो. ए बाई, तू जा ना इथून. सूट. सूट सूट हॅज गॉट 2 मीनिंग्स इन इंग्लिश. मी सांगते. टूला म्हणजे सूटला असे 2 अर्थ आहेत. यु नो. कोणते? एक म्हणजे आपण घालतो तो सूट, आणि दुसरा म्हणजे हॉटेलमधला सूट. करू नको, आमच्या मराठीमध्ये त्याला 3 अर्थ आहेत. 3? सूटला 3 अर्थ आहेत मराठीमध्ये? सांग बरं. तू सूट म्हणजे जा इथून. तुला ती गिटार दिसते? त्याच्या मागे एक मुलगी असते. अशी बारकी मुलगी जेव्हा व्यायाम करायला जाते ना जिम मध्ये, तेव्हा तिथली लोक तिला सांगतात, ए बाई काहीतरी खा आणि जरा सूट. म्हणजे हिच्यासारखी सूट. आणि ह्या दोघी जेव्हा जिम मध्ये जातात ना, तेव्हा ह्यांना फी मध्ये मिळते ती 20% सूट, म्हणजे सवलत. आणि ह्या तिघीच गेल्यानंतर ज्यांना सूट मिळाली नाही, तर ह्या जिम वाल्यांना म्हणतात हे सूट. ओ माय गॉड, मराठी लँग्वेज इज डाऊन मार्केट. आता या डाऊन मार्केट मधला डाऊनच घे ना, कितीतरी अर्थ आहेत इंग्लिश मध्ये. कुठले? डाऊन म्हणजे खाली, पे डाऊन म्हणजे कॅश देणे, रन डाऊन म्हणजे पाठलाग करणे, अप्स अँड डाऊन्स म्हणजे चांगली आणि वाईट परिस्थिती, डाऊन द विंड म्हणजे वाऱ्याच्या दिशेने. अरे बापरे. आणि 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 येस, आता तुझा चेहरा कसा झालाय माहितीये? डाऊन म्हणजे टॅव टॅव फिश. आणि आता हे जे काय ऐकून तुझं झालंय ना, ते आहे डाऊन कास्ट. म्हणजे काय? तू खूप दुःखी झालायस, खूप खूप दुःखी झालायस. आणि आता तू जर डाऊन राईट असशील, म्हणजे प्रामाणिक असशील, तर तू कबूल करशील की तू आता आहे डाऊन अँड आउट. म्हणजे तुझा आता पूर्णपणे पराभव झालेला आहे. ये एका डाऊनचे इंग्लिश मध्ये एवढे अर्थ आहेत. तुमच्या मराठीमध्ये आहे का एखादा शब्द? आहेत म्हणजे काय ते? सांग ना, सांग. कौगत मला आपला शेंड्या लावतोय. शेंड्या लावणे हा शब्दाचा अर्थ सांगतो तुला. लावणे. लावणे. लावण्याला काय अर्थ आहे? तू आता मराठी करतेस, तू मराठीचा क्लास लावलास. आय हॅव जॉईन द क्लास. टू जॉईन? तू इकडे क्लासला येताना मेकअप करून येतेस, म्हणजे तू गालाला पावडर लावलीस. ओ, टू अप्लाय. हा, पण तुम्ही जेव्हा केसाला पिन लावता आणि एअरबँड लावता तेव्हा अर्थ बदलतो. टू वेअर? ती पाटी वाच. फुलांना हात लावू नये. इथे अर्थ बदलला. स्पर्श. टच करणे. हा, म्हणजे कसं? मी तोंडाला चहाचा कप लावतो, पितो. गाई चाऱ्याला तोंड लावते, खाते. इथे खाणं पिणं आलं. येस. आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा दरवाजा लावतो, म्हणजे दार बंद करतो. तुम्ही बायका आपापसात लावालावी करता, म्हणजे काय करता? चुगल्या. आपण हे तुरे लावतो, म्हणजे काय करतो? चॅलेंज. हे वाडकर सूर लावतात, म्हणजे काय करतात? गातात. वाडकर गातात. असू दे. हे परीक्षक आपला निकाल लावतात, म्हणजे काय करतात? आपले तासतात. आपणच आपच्या स्किटची वाट लावतो, म्हणजे काय करतो? माती करतो. बास बास बास, अरे किती वेळ लावतोयस? अशाने आपलं स्किट बाद होईल ना, कारण त्यांनी आता वेळ लावलाय. त्यांनी वेळ लावू दे, पण स्किट आपण जेव्हा संपवतो तेव्हा गाणं लावायची पद्धत आहे. इथे त्याला लावणी म्हणतात. थोडं सांभाळ तुऱ्या लाग आला, थोडं सांभाळ तुऱ्या लाग आला, तुझ्या उसाला लागल कोला, ग तुझ्या उसाला लागल कोला. डोक्यावरती हात ठेवून सांगतो, तुमचा परफॉर्मन्स मस्त होता. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या दोघांना बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले भाषा प्रेमी मित्र नक्की आठवले असतील. बघूयात मग हे तुमचं भाषा प्रेम कसं वाटलंय परीक्षकांना. महेश सर, तुमच्या या स्किट मध्ये ना मला असं वाटतं थोडासा ह्युमर लॅक करत होता.
म्हणजे इंटरेस्टिंग स्किट होता. हा एक एज्युकेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मला खूप इंटरेस्टिंग वाटला, बट नॉट ऑन दिस फोरम. ह्या मंचावरती आम्हाला हसायचं आहे आणि आम्ही इथे खतखतून हसायला आलेलो आहोत आणि मला तुम्ही हसवलं नाहीत. सो एनिवे, इट वॉज अ गुड अटेम्प्ट. कीप इट अप. स्वप्नील मला असं वाटतं की ह्युमर जर काढायचं असेल तर मराठी भाषेसारखी मजा नाही दुसरी. जी ईज पाहिजे होती ऍक्ट मध्ये ती ईज आली नाही परफॉर्मन्स मध्ये सुद्धा. ऑल इन ऑल खूप छान अटेम्प्ट, महेश सर म्हणाल तसं. पण गाईज आपण फायनलच्या खूप जवळ होत अँड आय एम शुअर आपण सगळेच यापेक्षा खूप खूप चांगलं करतो आणि करू शकतो. ऑल द व्हेरी बेस्ट. बघूयात मग आता तुम्हाला गुण किती मिळतात. महेश सरांचे गुण आहेत आज गुल्लकत. स्वप्नील सर किती गुण? 9 गुण मिळालेले आहेत. 9 गुण. तुमचा एक लाल तुरा. बघूयात आता याला उरलेल्या जोड्यांपैकी कोणती जोडी करते चॅलेंज. कमान. 3 जोड्यांनी हात वर केलेला आहे आणि आता निर्णय परीक्षकांना घ्यावा लागणार. 3 जोड्यांनी हात वर केले होते. सो चिठ्ठी. ऋषिकेश जोशी आणि नम्रता आवटे. बघूयात आता परीक्षक किती तुरे तुमच्यासाठी पणाला लावणार आहेत. सर 3 तुरे. 1 तुरा चॅलेंजचा तुरा. दुसरा तुरा आम्ही म्हटल्याप्रमाणे की जे पोटेन्शियल या ऍक्टचं होतं त्या पोटेन्शियलचा ऍक्ट झाला नाही त्याची पेनल्टी म्हणून. आणि तिसरा तुरा आवर्जून, कारण तुम्हाला आता ही इंटेन्सिटी कळली पाहिजे की आपण फायनलच्या खूप जवळ आलेलो आहोत. वी ऑल नीड टू पुल आवर सॉक्स अप. सो 3 तुरे. 3 तुरे. बघूयात हे 5 तुरे कोण घेऊन जाते. पण या छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका. पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. बाहेरचं खाऊ नका, मराल एक दिवस. का म्हणजे काय डॉक्टर सांगत होते. कोण आहे हा डॉक्टर? निलेश साबळे. चायला साबळ्या. हा काय सांगतो, ह्याचं काय ऐकतेस तू? अगं पाप्याचं पितर ते स्टेथोस्कोपच्या मागे लपतो तो. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. प्रत्येक नवऱ्याला असं वाटत असतं की मी दमून थकून घरी आल्यावरती माझ्या बायकोनं मला छान माझ्या आवडीचे पदार्थ खायला घालावेत, चमचमीत झणझणीत. तर असाच एक नवरा दमून थकून आलाय, पण जिम मधून आलाय, धावून पळून आलाय, त्याला खूप भूक लागली. बघूयात आता त्याची बायको त्याला काय काय छान छान पदार्थ खायला घालते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेत 15 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं ऋषिकेश जोशी आणि नम्रता आवटे. मुझे जल्दी से दे दो खाना, मैंने सुबह से नहीं खाया दाना. भूख लगी भूख लगी भूख, भूख लगी भूख लगी भूख, भूख लगी भूख लगी भूख, भूख लगी भूख लगी भूख. वा 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 वा. संध्याकाळचा मस्तपैकी व्यायाम झालेला आहे आणि आता कडकडीत भूक लागलेली आहे. बायकोला बोलवावे आणि विचारावे काय बेत आहे आजचा. जया जया. शायद खाना खाने का ख्याल दिल में आया है, इसीलिए हस्बैंड ने मुझे जल्दी से बुलाया है. स्वारी खुशीत दिसते आज. हो. मग आज मूड आहे का? इश्श, आम्ही नाही जा. स्वयंपाकाचा विचारतोय मी. मग म्हणूनच लाजले मी. बर काय करणार आज? तुम्ही म्हणाल ते. मस्तपैकी पुलाव कर. काल रात्रीच खाल्ला ना ताईकडे. चायला त्या ताईच्या आ? तुझ्यासारखी छान आहे कोण? तिच्या हातची चव. ते काही मला माहित नाही. पुलाव वगैरे मी बनवणार नाही. पोळी भाजी कर. मुलं नको म्हणताय. चायला त्या मुलांच्या. मुलांची आई मी आहे. काय म्हणणं तुमचं? मी हे म्हणत होतो छोले भटुरे कर. नको, छोले भटुरे फार जड जातं मला रात्रीचं. मग तू खाऊ नकोस. मी नाही खाल्लं तर पित्त नाही होणार मला. मग थोडं कमी खा. तरी जोड जात.
जेवण झाल्यावर आपण संध्याकाळी फिरून येऊ ग. पाय खूप दुखताय तो. मी चेपून देईन. बरं नाही दिसत ते. त्यात काय आता एवढं. अहो समोरच्या पाटलीनबाई आहेत ना, त्यांच्या खिडकीतून आपल्या घरात बघत असतात आणि सतत चिडवत बसतील मला. त्या नको. खिडकी बंद करायची. फार उकडेल ना त्यांना मग. अगं आपली खिडकी बंद करता येते का नाही. आपली खिडकी बंद केली तर अजूनच रोज रोजच चिडवत बसतील त्या. अगं त्या रोज रोज चिडवतील म्हणून आपण आपल्या घरात काहीही करायचं नाही का. छोले भटुऱ्याचं म्हणतोय मी. वा वा नम्रता. छोले भटुरे होय. हा तरी पण मला जोड जात. अंडा बुर्जी कर मग. हो तुम्हाला कळतं का अंडा भुर्जी काय. आज मंगळवार आहे. कोंबड्यांना काय कळतं आज कुठला वार आहे ते. तरी मला रिस्क नाही घ्यायची. रिस्क रिस्क कसली त्यात. श्रद्धा म्हणजे श्रद्धा. कुणाची. समोरच्या पाटलांची. तिचा काय संबंध आहे इथे आता. ओ तिने असाच एक दिवस हट्ट केला. हा. मला मंगळवारची भुर्जी खायची भुर्जी खायची. मग काय पाटलीनबाईंना दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलो. मग काय झालं. मुलगी झाली मुलगी. आणि तिचं नाव श्रद्धा ठेवलं श्रद्धा. अगे अंडा बुर्जी खाल्ल्यानं मुलगी होते का कधी. अंडा भुर्जी खाल्ल्याने मुलगी नाही होत. अंडा भुर्जी खाल्ल्यानंतर मुलगी झाली त्यांना. म्हणून या वयात मला रिस्क घ्यायची नाहीये. बर नको. बर एक काम कर आलू पराठे कर. हे बघा मराठी माणसं रात्री आलू पराठे नाही खात. का म्हणजे का. ओ पंजाबी लोक खातात आलू पराठे. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. बाहेर न मागवतो मी. हो बाहेरचं खाऊ नका. मराल एक दिवस. का म्हणजे काय डॉक्टर सांगत होते. कोण आहे हा डॉक्टर. निलेश साबळे. त्याला साबळ्या. हा काय सांगतो ह्याचं काय ऐकतेस तू. अगं पाप्याचं पितर ते स्टेथोस्कोपच्या मागे लपतो तो. एक अख्खी इडली एका दमात खायची म्हटलं की अपचन होतं त्याला. आणि तोंड धुवायला गेल्यानंतर अपचन झाल्यामुळे उलटी होते त्याला. उलटी आणि केवढी चमचाभर. काय सांगतो काय खायचं नाही काय ते. हळू काय हळू. उलट्या काळजाचा. हा सांगतो काय खायचं नाही. काय तुम्ही उलट्या उलट्या असं ओरडू नका. समोरच्या पाटलीनबाईंना काहीतरी वेगळंच वाटते. वाटू दे काय वाटायचं ते. म्हणतील ते आनंद आहे. हळू. वाटू दे काय वाटायचं ते म्हणतील ते आनंद आहे. माझे प्राण कंटाळशी आलेले आहेत. मी मरीन आता नाही खाल्लं तर. वडापाव खाऊया. आपण काय नट आहोत का वडापाव कोण झोपायला. ए मी तुझ्या पाया पडतो. आपण न्यूडल्स खाऊया. न्यूडल्स. ओ न्यूडल्स असं ऐन वेळी नसतं खायचं. आणि ते की नाही असं पचत नाही. हे बघ मला पचतं. मी खाऊ शकतो. न्यूडल्स कर पटपट कर. फास्ट फूड प्रकृतीसाठी चांगलं नसतं. स्लो कर थोडस. वा 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 वा. हो पण आता स्वतःच म्हणाल पटपट पटपट कर. आता मात्र मी मरीन. मला तर भूक लागलेली आहे. काहीतरी खायला कर. आहो काय आहो. गप्प बस आता. काय सांगू. ओ किती भाव खाताय तुम्ही. तेवढा तरी खाऊ दे. भूक लागली आहे मला. लागलेली आहे. काहीतरी बनवावं लागेल. मग तुम्ही मगापासून मी तुम्हाला विचारतेय काय बनवू तुमचा टाइमपास चाललाय. पेपर डोसा. काय वेळ लागले का तुम्हाला. खाताय. हा. छान छान छान. चला आजच्या स्वयंपाकाचं वाचलं. बघूयात हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. महेश सर. हा तुमचा एंटायर या सीझनचा बेस्ट परफॉर्मन्स होता. वा सुपर. वा. वेल रिटन, वेल एनॅक्टेड, वेल एक्झिक्युटेड. दिस ऍक्ट डिझर्व्स अ. स्वप्नील सर. सुपर ब्रिलियंट एक्झिक्युशन. आणि तुम्ही दोघांनी मिळून आमची जी कॉमेडीची भूक होती ना ती जवळ पूर्ण केलेली आहे. आमचं पोट भरलं आणि त्याबद्दल कॉमेडीच्या गृहिणी म्हणून तुमच्या दोघांचे मनपूर्वक आभार. गॉड ब्लेस यू. खूप छान खूप छान. आणि नम्रता स्पेशली तुझ्यासाठी. तर तुम्ही चॅलेंज केलं होतं 5 तुऱ्यांना. बघूयात आता 5 तुरे कुणाचे होणार.
महेश सर यांचे मार्क आहेत गुलदस्त्यात. त्यामुळे विचारूयात स्वप्नील सरांना. बिग सरप्राईज. 10 गुण तुरे तुमचे. विश्वास असला की नाती अलगद उमलत जातात. असंच एक नवीन नातं उमलतंय आपल्या झी मराठीवर तू तिथं मी या नव्या मालिकेतून. पाहायला विसरू नका तू तिथं मी आपल्या झी मराठीवर. तर कॉमेडीच्या फुल टॉक टाइम नंतर आता वेळ झालेली आहे हे पाहण्याची की कोण आहे आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी. मी दोनही परीक्षकांना विनंती करतो प्लीज या मंचावरती या आणि त्या जोडीचं नाव जाहीर करा. आणि आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी महेश सर सांगतील. परीक्षक निर्णय घेतायत तोपर्यंत मी क्लिअर फुबाई फूच्या या आठवड्याचे विजेते कोण आहेत ते सांगतो. विजेते आहेत अलिबागहून बाला कदम. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि आता त्यांनी पाठवलेला जोक आपण ऐकूयात. एकदा एक मुलगी आपल्या लहान भावाला ओरडते म्हणते अरे तुला काय अक्कल आजीच्या वाढदिवसाला काही गिफ्ट करतोस. म्हणतो माझं काय चुकलं परवा माझ्या वाढदिवसाला तिने भगवद्गीता दिली मग तिच्या वाढदिवसाला मी फुटबॉल दिला म्हणून कुठं बिघडलं. जोरदार टाळ्या बाला कदम यांच्यासाठी. त्यांना मिळतंय क्लिअर तर्फे एक छानसं गिफ्ट हॅम्पर. जोरदार टाळ्या आणि अभिनंदन. परीक्षकांचा निर्णय झालेला आहे. बघूयात कोण आहे आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी. कुशल अँड रसिका. कुशल रसिका डोक्यावरती हात ठेवून सांगतो तुमचा परफॉर्मन्स मस्त होता आणि यालाच म्हणतात क्लिअर परफॉर्मन्स ऑफ द डे. तुम्हाला मिळतंय क्लिअर तर्फे गिफ्ट हॅम्पर. कॉमेडीचा असाच फुल टॉक टाइम घेऊन आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. पाहायला विसरू नका क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फुबाय फू कॉमेडीचा गलगीतुरा. तो वैतू वेगळी ही वैतू वेगळा. शक्यतो मराठी बोलायचं का तुम्हाला. व्याकरण चुकतंय. वैतू माझी मुलगी याचं लग्न आहे. तू माझी आबरू वेशीला टांगू नको रे उद्या. नाही नाही साहेब दुसरी कुठली जागा आहे का. याच्यानंतर काय याच्यानंतर तुम्ही हिट होणार आहात मास्तर. यांच्यानंतर हिट होणार. माझ्या आधीच वाट व्हायला लागली.